सूत्र 169. न निंदती न च स्तौती न हृष्यति न कुप्यति न ददाति गृह्णाति मुक्त सर्वत्र नीरसः. मुक्त पुरुषाला कशातही स्वारस्य नसतं. तो कोणाचीही निंदा करत नाही आणि स्तुतीही करत नाही. तो आनंदित होत नाही आणि कोणावरही रागावत नाही. तो कोणाला काही देत नाही, तसंच तो कोणाकडून काही घेतही नाही. नाथ सांगतात, आत्मज्ञान झालेल्या माणसाला जीवनाचं खरं सार कळलेलं असतं. क्षणिक इंद्रिय सुखातून शाश्वत आनंद कधीच मिळणार नाही हे सत्य तो जाणतो. त्यामुळे तो त्या सुखाच्या मागे कधीच जात नाही. त्याला जे आणि जेवढं सहज मिळालेलं असतं त्यात तो संतुष्ट असतो. वासना, विकार, अहंकार आणि आसक्ती यांचा पूर्ण विलय झाल्यानं त्याला अधिकाची हाव कधीच नसते. त्याला आणखी काही प्राप्त करण्यात रस नसतो. ह्या अर्थानं ज्ञानवंत नीरस असतो. कोणाचीही स्तुती करून गोडवे गाऊन त्याला काहीच मिळवायचं नसतं. त्याचा अहंभाव गळून पडल्यानं कोणाची निंदा करून त्याला स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायचा नसतो आणि दुसऱ्याला अपमानितही करायचं नसतं. कारण मुळात त्याला अशी इच्छाच उरलेली नसते. तो सांसारिक जगातील मानापमानाच्या कल्पनांच्या पलीकडे गेलेला असतो. इथल्या सामान्य वस्तू वा भावनांच्याही देवाणघेवाणीच्या व्यवहारापासून तो मुक्त झालेला असतो. जे आणि जसं आहे तसं सहजतेनं जगत असल्यानं कशाचाही स्वीकार अथवा जाणीवपूर्वक त्याग करण्याची त्याला गरजच नसते. आयुष्यात सामोरी येणारी कोणतीही व्यक्ती, वस्तू, परिस्थिती त्याला आनंदी किंवा दुःखी करू शकत नाही. तो नेहमी साक्षी असल्यानं शांत आणि स्थिर असतो. राग, लोभ, मोह, ममत्व, ईर्षा अशा कोणत्याही द्वंद्व आणि संघर्षमूलक विकारांना तो बळी पडत नाही. त्याच्या मनात स्पर्धेची भावनाच नसते. त्यामुळे तो सदैव शांत आणि चिंतामुक्त असतो. अत्यंत सहजपणे जगतो. म्हणूनच तो सदैव आनंदी असतो. त्याला खऱ्या आनंदाचं गमक गवसलेलं असतं. खरा आनंद बाह्य गोष्टीत आणि इतरेजनांच्या भेटीत नसून तो आपल्या आतच, आपल्याच आत आणि आप्तजनांच्या नव्हे तर आत्मभेटीत साठलेला आहे हे रहस्य त्यानं जाणलेलं असतं. ह्या अर्थानं तो स्वयंपूर्ण, स्वावलंबी असतो. आत्मानंदात रमलेला असतो. बाहेरच्या जगात राहत असला तरी तो आतल्या जगात जगत असतो. जगण्याची खरी आनंदानुभूती घेत असतो. आत्मज्ञानवंताच्या नीरस, आसक्ती आणि अहंकाररहित आनंदी आयुष्याचं जणू रहस्यच सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे उलगडून सांगत आहेत.